सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नेक्स्ट रीडिंग सेशन मध्ये. तर आपण तिसऱ्या भागालाच लागणार होतो. तर पाहते मी, मुलांनी शिकावा अपयशाचा खरा अर्थ, हे पण झालं होतं. नंतर चारित्र्यवान युवकांची आजची गरज, त्यामध्ये सांगितलं होतं की चारित्र्यवान आपल्या मुलांना बनवलं तर ते पुढे जाऊन स्वतः तर डेव्हलप होतील, पण इतर लोकांना, इतर समाजासाठी सुद्धा त्यांचं कार्य काहीतरी, म्हणजे कारण आपल्याला कोणाला, कोणत्याही पालकाला विचारलं तुम्हाला मुलाला काय बनवायचं, तर आपण असंच म्हणू ना, मोठी व्यक्ती बनवायची, त्यानं काहीतरी आयुष्यात चांगलं मोठं केलं पाहिजे. असं नाही की फक्त पैसाच कमावला पाहिजे, प्रसिद्धीच कमावली पाहिजे. दोन्ही तर महत्वाचं आहे, त्यासोबत त्यानं काहीतरी जीवनात योगदान पण दिलं पाहिजे. मग जसं, मग काय असं खूप मोठ्या लेवलवर, अरे सोने दीदी खूप दिवसांनी दर्शन झाले. नाहीतर आमचे दर्शन, माझे दर्शन तर काय रेकॉर्डिंग मधून होत असेल, जर पाहत असाल तर. झालं सुटलं हॉस्पिटल? कुठं कुठं आहेत? बरं, मग मग बोलू झाल्यावर. ठीक आहे, ऐका. तर हे सांगितलं होतं की योगदान देण्यासाठी म्हणजे मुलांना चारित्र्यवान बनवा. आणि खूप छान सांगितलं होतं की चारित्र्याचा अर्थ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही काही खोटं बोलत असाल, छोट्या छोट्या गोष्टी, शेजाऱ्यासोबत, तुमच्या कलिग सोबत, कोणाही सोबत वाईट वागत असाल, तरी पण ते चारित्र्याला तुमचा थोडासा धक्का लागण्यासारखा आहे. तर मग आपण सहज म्हणतो की अरे मी तर खूप छान आहे, मी तर छान वागते सगळ्यांसोबत, परंतु रियालिटीमध्ये आणि चार लोकात आपण वेगळं वागतो. तर मग जे रियालिटीमध्ये वागतो, जसं तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर, सासूबाई बरोबर, मुलांबरोबर वागता, तर ते तुमचं चारित्र्य झालं. पण जेव्हा तुम्ही कार्यक्रमामध्ये कसं आपण गोड 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 जरा ओव्हर छान स्वीटनेस आणून वागत असतो, तर ते तर ठीक आहे, तसं वागायला हवं. पण जसं स्वीटनेस आणून चार चौघात वागतोय, लोकांमध्ये गर्दीमध्ये वागतोय, तसंच आपण एकटं असल्यावरही वागायला पाहिजे. तर ते म्हणजे चारित्र्य. तर छान सांगितलं होतं, आणि आपल्याला आपलं चारित्र्य घडवायचं आहे आणि आपल्या मुलांचंही. तर आपला भाग तिसरा लागला, म्हणजे चालू झाला होता. तर पहिला त्याच्यातला होता की मुलांचे प्रश्न सोडवण्याचे 8 संकेत. ठीक आहे, तर 8 संकेत म्हणजे कसे प्रश्न सोडवायचे पाहू आता. मुलांमध्ये आत्मसन्मान जागवण्याचे 10 उपाय. जे घडून गेलं ते बदलता येत नाही, वर्तमान आपण टाळू शकत नाही, केवळ भविष्य घडवण्याचं कामच वर्तमान काळात करू शकतो. आपली मुलं विश्वाचं भविष्य आहेत. सरश्री किती छान सांगितले पहा. खूप म्हणजे गहन आतमध्ये घुसलं तर खूप मोठी ओळ आहे की जे आपलं पास्ट घडून गेलं आहे ते आपल्याला बदलता नाही येत. मग एखाद्यानं काही वाईट बोललं असेल किंवा चांगलाही प्रसंग झाला असेल, काही आयुष्यात वाईट प्रसंग झाले असतील, तुम्ही रडला असाल, दुःख झालं असेल, काही कधी अपयश आले असेल, तर ते बदलता येणार आहे का आपल्याला? आता नाही. पाठीमागे जाऊन तर बदलता येणार नाहीये. आणि जो वर्तमान येणार आहे, जो आता सध्या मी बोलते, तुम्ही ऐकताय, तो वर्तमान आहे. आणि माझं मागचं वाक्य सुद्धा ते गेलं भूतकाळात. तर असं पटपट पटपट वर्तमान येतच असतो. आणि वर्तमानाला आपण थांबवू शकत नाही किंवा टाळू शकत नाही, तो येणारच आहे. आणि मग काय होतं, पास्टला बदलता येत नाही, वर्तमानाला थांबवता येत नाही किंवा पकडून ठेवता येत नाही. फक्त भविष्य घडवण्याचं काम आपण वर्तमानात करू शकतो. म्हणजे जे काही आहे ते प्रेझेंट मध्ये आहे. म्हणून तर म्हणतात ना की पॅरेंटिंगच्या बाहेरचे आहे हे, पण की पास्टला पकडून नका ठेवू. जसं की आपण काल काय झालं, 1 वर्ष आधी काय झालं, ही माझी मैत्रिणी मला अशी म्हटली, किंवा हिच्या माझ्यासोबत असं वागलं, माझी सासू अशी वागली, माझा नवरा असं वागला, हे नातेवाईक असे वागले, असे म्हटले होते. तर हेच आपण पकडून त्याला किती पण दिवस ठेवतो, आणि त्यानं काय होतो? पास्ट बदलत आहे का? तर पास्टवर तर काहीच परिणाम होत नाही. होतो परिणाम तो फक्त तुमच्या डोक्यावर आणि वर्तमान काळावर. त्यामुळं खूप म्हणजे महत्वाचं आहे की पास्टच्या गोष्टी ज्या झालेत ना, त्यांना सोडून द्या. फॉरगिव्हनेस चा अर्थ खूप मोठा आहे. हा, जर तुम्हाला त्या खूप छान गोष्टी आहेत आणि तुम्हाला आठवल्यावर छान वाटतं, तर ते आठवा, ती फिलिंग वर्तमान काळात घ्या छान. पण जर वाईट आहेत ना, तर त्यातून शिका. आणि जर खूप वाईट असतील, त्या तुम्हाला फिलिंग वर्तमान काळात आवडत नाही, तर त्यांना सोडून द्या. आणि तरी पण आठवतच आपल्याला. मग जेव्हा पण केव्हा अशा गोष्टी आठवतात आपल्याला इतरांच्या किंवा वाईट आपले अनुभव, तर तेव्हा एकच प्रश्न विचारायचा आहे की ह्यामुळे तुला तुझा वर्तमान काळ खराब करायचा आहे का? कारण तू पास्ट तर नाही बदलू शकत. मग तू आता हसू शकते, आनंदी राहू शकते, नाचू बागडू शकते, पण तू काय करत आहे? पास्टला धरून वर्तमान बिघडवत आहे. तर तुला तसा बिघडवायचा आहे का वर्तमान? आणि वर्तमान बिघडला तर आपोआप भविष्य पण बिघडून जातं आपलं. कारण
तोच पास्ट मग वर्तमान, भविष्याचा कधी ना कधी वर्तमान होणारच आहे. तर मग तोच पास्ट वर्तमानातून भविष्यात पण प्रवेश करेल. म्हणून जुन्या गोष्टी छुमंतर करायच्या, इकडून ऐकून तिकडून सोडून द्यायच्या. छान होतं हे. तर तसंच आहे की आपली मुलं पण भविष्य आहेत आणि हे भविष्य छान घडावं म्हणूनच इथं आपण एखादा तास वाचतोय, एखादा तास ऐकतोय आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. काही विसरतो, काही लक्षात राहतं. जे लक्षात राहतं तेवढं तर इम्प्लिमेंट करू शकतो. तर पुढे वाचते. मुलांना आपण महागडी खेळणी घेऊन दिली नाही तरी चालेल, परंतु त्यांना प्रेम आणि आत्मविश्वास भरपूर द्यायला हवा. त्या गोष्टींमुळे मुलांमधील आत्मसन्मान, सेल्फ इस्टीम वाढतो. प्रेम देणं याचा अर्थ मुलांमध्ये अशा प्रकारचा एकच मिनिट, लाईट ऑन. कुठं गेली? काळ काळ दिसायली. मी इथलं बंद करते लॅपटॉपचं म्हणजे